राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये मंत्र्यांच्या कामांचा, निर्णयांचा आढावा घेतला जाईल, तसंच अंमलबजावणीचीही पडताळणी केली जाईल। विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत 2026-27 या वर्षांसाठी मंत्र्यांच्या विभागासाठी निश्चित करण्यात आलेले टप्पे आणि त्यांच्या पूर्ततेच्या अनुषंगाने करण्यात येत असलेली कार्यवाही याचा आढावा या बैठकीमध्ये शिंदे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या निमित्ताने शिंदे मंत्र्यांची शाळा घेणार असल्याची चर्चा आहे। अनेक मंत्र्यांच्या विभागात आमदारांची कामच होत नसल्याच्या तक्रारी शिंदेंकडे आल्या होत्या, त्यामुळे कामचुकार मंत्र्यांना डच्चू देण्यासह खात्यांबाबत शिंदे भाकरी फिरवणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे मंत्र्यांच्या विभागात नेमकं काय सुरू आहे याचा आढावा घेण्यासाठी शिंदेंनी ही बैठक बोलावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सूरज, मंत्रिमंडळ बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी आपल्या सगळ्या मंत्र्यांची बैठक बोलावल्याचं कळतंय। काय निर्णय या बैठकांमध्ये होऊ शकतो, कोणकोणत्या गोष्टींचा आढावा घेतला जाईल आणि भाकरी फिरवण्याची काय चर्चा? प्रज्ञा, नक्कीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे हे आपल्या शिवसेनेतल्या मंत्र्यांची बैठक ही घेतली जाणार आहे। त्यांच्या विभागात नेमकी त्यांनी कुठल्या योजना आणल्या, त्याची अंमलबजावणी कितपत होते आहे, त्याचबरोबर ती विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत पुढील वर्षाचं नेमकं नियोजन काय आहे, येणाऱ्या त्यांच्या नियोजनांमध्ये त्याची अंमलबजावणी नेमकी कशी होणार आहे, त्याचा फायदा नेमका किती लोकांना आणि कसा होणार आहे याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे। मात्र अप्रत्यक्षरित्या सांगायचं झालं तर या बैठकींच्या मार्फत मंत्र्यांनी किती कामं ही आपल्या विभागांतर्गत केलेली आहेत याचा एक प्रकारे शाळा ही एकनाथ शिंदेकडनं घेतली जात आहे। मागील अनेक दिवसांपासून जर आपण पाहिलं तर शिवसेना आमदारांमध्ये मंत्र्यांकडनं आपली काम होत नसल्याची जी चर्चा आहे याच्या संदर्भातल्या तक्रारी आल्या होत्या आणि त्या अनुषंगानेच कुठेतरी मंत्र्यांच्या नेमकं विभागात चाललंय काय याचा आढावा आता एकनाथ शिंदे हे घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात जे 2.5 वर्षानंतर फेरबदल शिवसेनेत होणार आहेत त्यामध्ये जे कामचुकार मंत्री आहेत त्यांना कुठेतरी डचू देऊन नवीन मंत्र्यांना त्या ठिकाणी नेमण्याच्या संदर्भातलं ही आढावा बैठक असल्याचं देखील म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व असणार आहे। सर्वच मंत्र्यांना आपापल्या विभागातील जे निर्णय आहेत, घेतलेले निर्णय आणि त्याची अंमलबजावणी याचा अहवाल घेऊन या बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे एकूणच मंत्र्यांनी केलेल्या कामाच्या संदर्भात आज एकनाथ शिंदे या संदर्भात जे आढावा घेतील त्यामुळे समाधानी राहतात का आणि त्या मंत्र्यांबाबत काय नेमक्या सूचना करतात हे पाहणं महत्त्वाचं राहील। सूरज, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।